विचार करा, एकीकडे आहे एक प्राचीन शेतीचा सण आणि दुसरीकडे आहे पुनरुत्थानाची एक महान आशा. या दोन गोष्टींमध्ये काही संबंध असू शकतो का? चला तर मग यावरच आज आपण बोलणार आहोत आणि या दोन्हींना जोडणारा तो खास धागा शोधून काढूया. तर आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या पेंढीच्या सणापासून. तिथून आपण बघू की ख्रिस्त कसं पुनरुत्थानाचं प्रथम फळ ठरलं. मग आपण 3 वेगवेगळ्या सुग्यांबद्दल बोलू आणि हेही समजून घेऊ की शेवटचा आदाम का आला. आणि शेवटी या सगळ्याचा आपल्या पुनरुत्थानाच्या मार्गाशी काय संबंध आहे हेही पाहूया. खरंच हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. म्हणजे एक साधा शेतीचा सण आणि मानवाच्या तारणाची गुरुकिल्ली, हे कसं शक्य आहे? वरवर पाहता याचा काही संबंध वाटत नाही. पण खरं तर हा एक असा धागा आहे जो जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत जातो. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. या सगळ्यांची सुरुवात कुठे झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला थेट प्राचीन इस्रायलमध्ये जावं लागेल, जिथे एका खास आज्ञेमधून या मोठ्या योजनेचा पाया रचला गेला. तर ही आज्ञा होती प्रथम फळांच्या सणाबद्दल. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा पीक तयार व्हायचं तेव्हा त्याची पहिली पेंडी कापून याजकाकडे आणली जायची आणि तो ती देवासमोर ओवाळायचा. हे एक प्रतीक होतं की संपूर्ण पीक, संपूर्ण सुगी ही देवाचीच आहे. पण गंमत इथेच आहे. हा फक्त एक विधी नव्हता. हा एक साधा शेतीचा नियम नव्हता. खरं तर हा एक इशारा होता, एक भविष्यवाणी, जी भविष्यातल्या एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या घटनेकडे बोट दाखवत होती. आणि मग ती निर्णायक घटना कोणती होती? तर ती होती ख्रिस्ताचं पुनरुत्थान. इथेच ही कथा एका जुन्या नियमातून भविष्यवाणीच्या पूर्ततेकडे वळते. चला आपल्या दुसऱ्या भागात हेच पाहूया. नवीन करारामध्ये हे अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे, ख्रिस्त मेलेल्यांतून उठला आणि तो जोपी गेलेल्यांपैकी प्रथम फळ झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कधी झालं तर शब्बातच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच बरोबर त्याच दिवशी ज्या दिवशी प्रथम फळांचा सण साजरा केला जायचा. हा योगायोग नव्हता. बघा, ही तुलना किती पॉवरफुल आहे. एका बाजूला आदाम आहे, ज्याच्या एका कृतीमुळे जगात मृत्यू आला आणि त्यामुळे आपण सगळेच मरतो. पण दुसऱ्या बाजूला ख्रिस्त आहे. त्याच्या एका कृतीमुळे म्हणजे पुनरुत्थानामुळे आपल्याला पुन्हा जिवंत होण्याची आशा मिळाली. मृत्यू एका माणसाद्वारे आला तर जीवनही एकाच माणसाद्वारे आलं. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. ख्रिस्ताचं पुनरुत्थान ही फक्त सुरुवात होती. हो, ही एका खूप मोठ्या सुगीच्या योजनेची, एका मोठ्या हार्वेस्ट प्लॅनची सुरुवात होती. चला तिसऱ्या भागात याबद्दल बोलूया. ही योजना 3 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे, जशा 3 वेगवेगळ्या सुग्या. पहिली सुगी होती स्वतः ख्रिस्ताची. तो प्रथम फळ झाला. त्यानंतर पेंटेकॉस्टच्या दिवशी विश्वासणाऱ्यांची सुगी झाली, ज्यांना आत्म्याचे प्रथम फळ मिळालं. आणि भविष्यात मंडपांच्या सणाच्या वेळी सर्व तारलेल्या लोकांची अंतिम सुगी होणार आहे. म्हणजे ह्या सगळ्याचा पाया काय आहे तर ख्रिस्त. तो फक्त एक प्रथमफळ नाही, तर तो प्रथमफळांचेही प्रथमफळ आहे. त्याच्या पुनरुत्थानामुळेच या बाकीच्या सुग्या शक्य झाल्या आहेत. त्याच्याशिवाय पुढची कोणतीच सुगी होऊ शकली नसती. आता आपण चौथ्या भागाकडे वळूया. इथे खूप महत्वाचा प्रश्न समोर येतो. ठीक आहे, तारणाची गरज होती, पण त्यासाठी देवाला मनुष्यच का बनावं लागलं? शेवटचा आदाम म्हणून त्याला काय यावं लागलं? बायबलमध्ये या 2 आदामांची खूप सुंदर तुलना केली आहे. पहिला आदाम, जो एक जिवंत प्राणी होता, त्याने पाप केलं आणि मृत्यू आणला. पण शेवटचा आदाम म्हणजे ख्रिस्त, तो जीवन देणारा आत्मा होता. तो पापाशिवाय जगला आणि त्याने मृत्यूवर विजय मिळवला. थोडक्यात पहिल्या आदामाने जे चुकवलं ते दुरुस्त करण्यासाठी शेवटचा आदाम आला. पण तरीही प्रश्न उरतोच, हे काम करण्यासाठी तो मानवच का हवा होता? एखादा देवदूत नाही का चालला असता? शेवटी देवदूत तर शक्तिशाली असतात, मग मानवच का? या प्रश्नाचं उत्तर खोल आहे आणि ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण काही भूमिका अशा होत्या ज्या फक्त एक मानवच निभावू शकत होता. उदाहरणार्थ, जुन्या नियमानुसार नातेवाईक तारणार होण्यासाठी तो आपला नातेवाईक म्हणजे मानवच असायला हवा होता. देव आणि मानव यांच्यात पूल बांधण्यासाठी त्याला देव आणि मानव दोन्ही असणं गरजेचं होतं. शिवाय रक्तमांसाच्या शरीरात राहून मोहांवर विजय मिळवण्याचं उदाहरण तो फक्त मानव बनूनच देऊ शकला असता.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पापांची किंमत चुकवण्यासाठी स्वतःचं बलिदान देण्यासाठी त्याला रक्तमांसाचा देह धारण करणं आवश्यक होतं. या गोष्टी देवदूत करू शकत नव्हते. आणि आता आपण शेवटचा आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. या सगळ्याचा अर्थ काय? आपण या सुगीचा भाग कसे बनू शकतो? आपल्या पुनरुत्थानाचा मार्ग कोणता आहे? इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ख्रिस्त स्वतःच्या नीतिमत्वामुळे स्वतःच्या सामर्थ्याने पुनरुत्थित झाला. पण आपलं तसं नाही. आपल्याला पुनरुत्थान त्याच्या नीतिमत्वामुळे एक देणगी म्हणून मिळतं. हा खूप मोठा फरक आहे. तर मग हा प्रवास कसा आहे? याची सुरुवात होते ख्रिस्ताच्या बलिदानावर विश्वास ठेवून पापांची क्षमा मिळवण्यापासून. जेव्हा क्षमा मिळते तेव्हा पवित्र आत्मा आतमध्ये वास करायला येतो. मग त्याच आत्म्याच्या मदतीने पापावर विजय मिळवणं शक्य होतं. आणि जे हा मार्ग चालतात तेच प्रथम फळ बनतात आणि पहिल्या पुनरुत्थानात सहभागी होतात. आणि हे वचन बघा, हे किती अविश्वसनीय आहे. यात म्हटलंय की ज्या आत्म्याने येशूला मेलेल्यांतून उठवलं, तोच आत्मा जर आपल्यामध्ये राहत असेल तर तो आपल्या मर्त्य शरीरांनाही जीवन देईल. म्हणजे पुनरुत्थानाची शक्ती आपल्या आतच आहे. चला तर मग आज आपण काय पाहिलं ते थोडक्यात बघूया. आपण पाहिलं की प्रथमफळांचा सण ही एक भविष्यवाणी होती. ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे त्याचं प्रथम फळ होतं, जे इतरांसाठी पुनरुत्थानाची हमी देतं. आपण हेही समजून घेतलं की मानवजातीला वाचवण्यासाठी त्याला शेवटचा आदाम म्हणून येणं का गरजेचं होतं. आणि शेवटी क्षमा आणि आत्म्याच्याद्वारे आपणही प्रथमफळ बनू शकतो. पण शेवटी हा एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जर आपल्याला हे माहीत असेल की आपण प्रथम फळ बनण्यासाठी बोलावलेले आहोत, तर आज आपलं जीवन कसं असायला हवं? या ज्ञानाचा आपल्या रोजच्या जगण्यावर, आपल्या निर्णयांवर आणि आपल्या उद्देशावर काय परिणाम होतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?